महाराष्ट्रात शिवसेना नावाचा पक्ष स्थापन झाल्यापासून ज्या प्रकारचं महाराष्ट्र हिताचं काम किंवा महाराष्ट्रात ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती बोलण्यासाठी ज्यावेळेला बाळासाहेबांनी सुरुवात केली, महाराष्ट्राला असं वाटलं की ही व्यक्ती, ही संघटना आपल्या सगळ्या अडचणी दूर करू करू शकते आणि खरेच जे प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे, त्याच्याबद्दल आवाज उठवणारा कोणीतरी एक नेता आहे, जो आपल्यासाठी काही ना काहीतरी एक भविष्य पाहतोय आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्रातनं शिवसेनेला पाठिंबा मिळायला सुरुवात झाली आणि ते रास्त पण होतं आणि शिवसेना तशी ग्रो पण करत होती आणि बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झाले होते सगळेच. पण एक काळ असा आला जिथे काय झालं की इंदिरा गांधींचं सरकार होतं आणि देशभरात आणीबाणी जाहीर झाली होती आणि त्या आणीबाणीसाठी बाळासाहेबांनी इंदिराजींचे विचार पटल्यानंतर, त्या आणीबाणी जाहीर करण्यापाठीमागचा विचार पटल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा दिल्यानंतर काय झालं होतं माहिती आहे का? महाराष्ट्रात त्यावेळेला ना एक पक्ष होता. त्या पक्षाने सेना भवनावरती हल्ला केला. ठीक आहे, तो हल्ला केला, तो फेज पुढे सरकला. बाळासाहेबांनी पुन्हा त्या पक्षाचे ज्यावेळेला विचार त्यांना कळले, त्यांना असं वाटलं की हे माझ्याच सारखा विचार करतायत, तर मी यांच्यासोबत एकत्र येऊन पुढे जाऊ शकतो. त्या पक्षाबरोबर युती केली. युती केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मधीच हा पक्ष जो आहे तो मला सुद्धा सांगतोय मी तुमच्याबरोबर आहे आणि त्यावेळेला त्यांचा विरोधी पक्ष जो होता पवारसाहेबांचा पक्ष, त्यालाही सांगतो की मी तुमच्याबरोबर आहे, मी तुमच्याबरोबर येऊ शकतो. तर असा हा डबल गेम चालू होता त्यावेळेला. ठीक आहे, त्यातनं पण पुढे गेलं सगळं काही आणि मग एक दौर आला जो संपूर्ण भारताला बदलणारा ठरला होता. अटलजी वाजपेयींचा दौर होता. त्या दौरात असं झालं की धर्माच्या आधारावरती, नीतिमत्तेच्या आधारावरती राजकारण चाललं होतं आणि चांगल्या विचारांचा पुरस्कार होत होता. अर्थात महाराष्ट्रात सुद्धा याचा एक परिणाम दिसायला लागला. मुंडे साहेबांचा एक काळ आला, त्याच्यानंतर त्याच्या जोडीला महाजन साहेबांचा एक काळ आला आणि तोपर्यंत शिवसेना आणि या पक्षाची युती खूप चांगली चालली होती. म्हणजे ज्या वेळेला नाही पटलं त्यावेळेला नाही झाली युती, ज्यावेळेला पटलं त्यावेळेला झाली युती. आणि बाळासाहेबांचे हेच विचार होते. जोपर्यंत त्यांना असं वाटत होतं की ह्या पक्षाबरोबर माझं जमू शकतं, तोपर्यंत ते या पक्षाबरोबर युती करण्यासाठी ते नेहमी तयार होते. पण ज्या क्षणी त्यांना असं वाटलं की हा पक्ष मला धोका देऊ शकतो, त्या क्षणीच त्यांनी त्याच्याशी युती न करण्याचा एक विचार पण व्यक्त केला होता. आणि तुम्ही जे बोलताय ना की जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंतच खरी शिवसेना होती, तर शिवसेना आजही तशीच वागते, त्याच विचारांवरती वागते. तुम्हाला ते ॲक्सेप्ट करता येत नाही आहे. आणि राहिलाही दुसरी गोष्ट की धर्माच्या आधारावरती किंवा धार्मिक जे काही मुद्दे आहेत त्याच्या आधारावरती आम्ही हिंदुत्व राखू, आम्ही हिंदू धर्म वाचवू असा नारा देऊन एखादा पक्ष जर काही इथे कार्यरत असेल, तर तुम्हाला काय दिसतंय माहिती आहे का? तो पक्ष फक्त त्याची पोळी कशी भाजली जाईल, तो सत्तेत कसा राहील एवढाच प्रयत्न करतोय. विकासाच्या जोरावरती किंवा ह्या महाराष्ट्रासाठी काम करून कोणता पक्ष जर का सत्तेत राहत असेल तर तो दाखवावा. आणि त्यांनी काय केलंय? फक्त हेच राजकारण आहे फोडाफोडीचं. ह्यांचे आमदार आमच्यात कसे आणायचे, आमचा पक्ष मोठा कसा करायचा, त्याचं निर्विवाद वर्चस्व कसं राखायचं, मोनोपॉली कशी आणायची आणि आम्हाला कुठल्याही पक्षाची परत युती करायची गरज कशी लागू नये, स्थानिक पक्षांना कसं संपवायचं, हा प्रयत्न करणारा पक्ष जो आहे तो तुम्हाला त्याच्यासाठीच रास्त वाटतोय का? शिवसेना ज्यावेळेला आता मागच्या वेळेला सत्तेत आली होती आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता, त्यावेळेला शिवसेना चांगलंच काम करत होती ना. तरीसुद्धा मीडियाच्या थ्रू असू दे, अजून कुठल्या कुठल्या मोनोपॉलीज आणल्या, काही प्रोपोगंडाज आणले आणि लोकांना दाखवायला सुरुवात केलं की शिवसेना कशी चुकीची वागते, तुम्ही शिवसेनेला मतदान कराल तर तुमचं अस्तित्व कसं धोक्यात आहे, तुमचा धर्म कसा धोक्यात आहे आणि तिथे आणायचं, त्या डिबेटमध्ये उद्धव साहेबांना घ्यायचं आणि मग त्यांच्याबद्दल टीका करायची, मग सांगायचं त्यांचे डिसिजन चुकले, बघा कसं चुकीचं बोलतायत आणि स्वतः मात्र भाषण करताना एका मंचावरती खुदा हाफिज म्हणायचं. ह्याला काय अर्थ आहे?